जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। लाडकी बहीण नवदुर्गा उत्सव मंडळ परसोदा तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या मंडळाची निर्मिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या 1500 रुपयातून करण्यात आलेली असून बहुतेक हे मंडळ राज्यातील पहिले मंडळ असून ज्यात महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अनुदानातून उभे केले असून यातून संस्कृती व मराठी परंपरा जपण्याचा अनोखा संदेश दिला असून मंडळातर्फे आयोजित कीर्तन सोहळ्यात तीर्थक्षेत्र संत मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील कीर्तनकार हरिभक्त पारायण सौ दुर्गाताई संतोष मराठे यांनी याबद्दल कीर्तनात आपल्या वाक्पुष्पातून कौतुक केले। पहा त्या काय म्हणाल्या। हृदयात काय स्थित आहे, तिनं काय केलं हो, सर्व महिलांना काय बुद्धी दिली की हे मिळणारी जी 1500 रुपयाची जी रक्कम आहे जी आपल्याला शिंदे साहेबांनी पुरवलेली आहे, एका भावाने एका बहिणीसाठी केलेला आहेर आहे, परंपराच आहे। बहिणीने भावाला द्यावं आणि बहिणीने त्याच्या बदला काय द्यावं, मग त्यांना शिक्का द्यावा, त्याच्यासाठी हा अट्टहास आहे। मी असं म्हणणार नाही, त्यांची वकिली मी करायला आलेली नाही, पण माझं एक स्वच्छ प्रामाणिक मत आहे की ज्याची खावी पोळी त्याची, एवढं तर म्हणा बरोबर। मी तर असं म्हणणार की आपल्या या महासिद्ध महाराजांनी तुम्हा सर्वांना सत्य संकल्पाचा दाता नारायण सत्य संकल्प केला। काय केला हो, लाडकी बहीणच्या योजनेतून आम्ही काय केलं, भगवतीची प्राणप्रतिष्ठा करायचा विचार केला। आई साहेबांना 9 दिवसासाठी तुम्ही इथे आणलेला आहे, पण या 9 दिवसात तुम्हाला ती भरपूर काही देऊन जाणार आहे। एक सांगू तुम्हाला, ज्यांनी तुम्हाला हे पैसे दिले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे की नाही। शिंदे साहेबांसाठी ह्या टाळ्या, मी तर त्यांना माझे बाबा समजते, म्हणजे ते माझ्या बाबांच्या वयाचे आहेत म्हणून, आणि नात्यानं पाहिलं तर ते माझे मामा लागतात, कारण इथं राजकारण मांडायला नाही आली मी, फक्त तुम्हाला सांगायला आली का मुक्ताईनगरचे आमदार जे आहेत ते माझे मामा, मग त्यांच्या जवळचे निकटचे त्यांचे मित्र म्हणजे ते माझे मामाच लागते। पहा, मन मोठं असावं लागते, आणि ते मन मोठं जर कोणाचं असेल तर स्त्रियांचं मन सर्वच ठिकाणी मोठं आहे। कसं म्हणावं, महाराष्ट्रभर महिला आहेत, पण कोणाच्या डोक्यात ही कल्पना आली का की देवी बसवावी, गणपती बाप्पा बसवावे, त्याच्यातून हा सांस्कृतिक कार्यक्रम घडून आणावा। एकट्यासाठी नाही तुम्ही केलेला हा प्रयत्न। पहा, आमचे बाबा टुमकीवरून आले, हा सत्संग होतो आहे, याचं फलित तुम्हाला भविष्यात मिळणार आहे। आणि अजून एक सांगणार की तुम्ही हा उपक्रम जो केलेला आहे, कोणता, मिळणाऱ्या लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला मिळालेली जी रक्कम आहे त्याचा तुम्ही नक्कीच इथे फायदा केलेला आहे। अजून एक सांगते की तुम्ही हा फायदा केलेला आहे, एकट्याचा हा मेळ नाही, एकट्याचा नव्हे म्हणून मेळ जमविला, एकट्याचा खेळ नाही म्हणून सर्वांनी मिळून आमच्या भाऊंनी तुम्हाला देवीची मूर्तीची व्यवस्था करून दिली, तुम्ही हातभार लावला आहे की नाही। काय केलं, ते 10 जणांनी लाकडं जमा करावी, नेकट्यानं त्याचं ओझं व्हावं नाही का, त्याप्रमाणे ही पद्धत आहे। बहिणीने भावाला मदत केली, भावाने बहिणींना मदत केली। सुंदरसं छोटंसं गाव आहे, मला वाटलं मोठं गाव असेल असं माझ्या मनात कल्पना होती। म्हटलं सकाळपासून निघाली, बराच वेळ झाला पोचायला, पाहिलं तर काही नाही, जवळ तुम्ही वारकरी आहात, वारीला येता, पण मला आज फेरा पडला थोडासा, कारण आई साहेबांना असं वाटलं तुलाही लाडक्या बहीणचे पैसे भेटले, जरा खर्च कर मग ये, म्हणून मलाही फेरा पाडला आई साहेबांनी। असो, मुक्ताईची कृपा आहे तुमच्या सर्वांवर, आई भगवतीचा आशीर्वाद आहे। आणि अजून एक सांगणार की तुम्ही याचा फायदा केलेलाच आहे, पण अजून एक सांगते का तुम्ही इथे सप्तशतीचे पाठ करा। काय करा, सप्तशतीच्या पाठानं काय काय होते सांगते तुम्हाला, पहिले भजन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आहे की एवढा महाराष्ट्रभर अशी
कल्पना कोणालाच आलेली नाही. ती कल्पना तुम्हा सर्व माझ्या बहिणींना, माझ्या आयांना आलेली आहे. त्या फायद्याचा, त्या पैशांचा फायदा फक्त आणि फक्त बुलढाणा जिल्ह्यातलं हे असणारं वडनेर महासिद्ध का पळसोडा का पळसोडा सोडा सोडा नाही का पळसोडा गावातील हे महासिद्ध महाराजांचं गाव आणि त्या गावात असणाऱ्या माझ्या सर्व ह्या भगिनी, माझ्या माता यांना खूप खूप उदंड आयुष्य लाभो. कारण हे रोप आज छोटं जरी दिसत असलं तरी याचा वेल गगनावर जाणार आहे. मला तर वाटतं हे घर मागे मागे जातील आणि भला मोठा मंडप पडणार. आई साहेबांच्या जवळ तुमचं घराणं घेऊन जाणार नक्कीच. आणि मुक्ताईला असं सांगणार की माझ्या त्या गावातील सर्व ज्या महिला आहेत त्यांच्या रूपात, हिच्या रूपातलीच ती भगवती आहे. कारण सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, सर्वांमध्ये तिन्ही देवांना आपल्या मूळ मायेमध्ये ठेवणारी ती माता आणि ती तिथे अस्तित्वात आहे. त्या भगवतीने तुम्हाला उदंड आयुष्य देवो, तुमच्या परिवाराला सुख समृद्धी प्राप्त करून देवो, ही माझ्या मुक्ताई चरणी प्रार्थना करते आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल सुप्त रूपाने प्रत्येकामध्ये असणारी ती जी शक्ती आहे तिला ब्रह्मचित्कला म्हणतात, तिला चित्कला म्हणतात, तिला मूळ माया म्हणतात, तिला माया म्हणतात, तिला विद्या म्हणतात, तिला अविद्या म्हणतात. ती प्रत्येकामध्ये स्थित आहे. कोणाकोणात प्रत्येक असणाऱ्या जीवांमध्ये ती असणारी भगवती परांबा माता जगदंबा ती प्रत्येकात आहे. कशा रूपाने आहे की कोणाची आई आहे, कोणाची बहीण आहे, कोणाची काकू आहे, कोणाची मामी आहे, कोणाची पत्नी आहे. प्रत्येक रूपात ती असणारी भगवती. सांगू त्या भगवतीचा आदर फक्त 9 दिवसापुरता नसावा. तिचं नाव एका दिवसापुरतं किंवा 9 दिवसापुरतं आपण उच्चारलं गेलं पाहिजे नाही. तिचा सन्मान, कारण नारी कशी आहे, नारी हे रत्न की खान, नारी हे रत्नाची खान आहे. जे काम माणसं करू शकत नाही ते काम स्त्रिया करत असतात. आजचं उदाहरण नाही, गेल्या कितीतरी काळाची ह्या भगवती मातेचा